ट्रेनच्या डब्यातील फाटलेली सीट जपानी मुलगी स्वतःच्या शिवीद्वारे शिवते, तर मग आपणही आपल्या सार्वजनिक मालमत्तेची तितक्याच आस्थेने काळजी का घेत नाही? प्रत्येकजण शाळेत नागरिक शास्त्रात जबाबदार नागरिकाची कर्तव्य शिकतो ना, मग जेव्हा तो खऱ्या अर्थाने सुजाण नागरिक बनतो तेव्हा त्याला जबाबदारीचा विसर का पडतो? भारत माझा देश आहे, मी भारताचा नागरिक, मला सगळं ऐकतं पाहिजे, वीज वापरेन भरमसाठ पण बिल मात्र माफ पाहिजे, झाड एकही लावणार नाही पण प्रदूषण मात्र थांबलं पाहिजे, कचरा वाटेल तिकडे टाकेल, शहर मात्र स्वच्छ पाहिजे, गाडी चालवेन बेदरकार पण सुरक्षिततेची गॅरंटी पाहिजे, मिरवणुकींमध्ये डीजे मोठ्याने लावेल पण शांततेची हमी पाहिजे. अशी तर आपली वृत्ती बनत नाहीये ना. अरे आता नुकतंच संपलेल्या गणेशोत्सवाचं उदाहरण घ्या ना. किती ठिकाणी खऱ्या अर्थाने रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर बंद करण्याची जबाबदारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पार पाडली. भारतीयांना हक्कांची जाणीव आहे, पण जबाबदाऱ्यांचं काय? संत तुकाराम महाराज म्हणून गेले, नाखाळाच्या माथी हाणू काठी. कायद्याचा बडगा जेव्हा पुकारला जातो, सिग्नल तोडल्यानंतर दंडाची पावती ज्यावेळेस मोबाईलवर झळकते तेव्हा कुठे वाहतुकीचे नियम पाळले जातात. पण एक जबाबदार नागरिक म्हणून ही गोष्ट आपसूक का घडत नाही? घटनेने आपल्याला मतदानाचा, सक्षम सरकार निवडून देण्याचा हक्क दिला आहे, पण एक जबाबदार नागरिक म्हणून मतदार हा हक्क बजावतो का? मित्रांनो, माझ्या या बोलण्यामुळे जबाबदार नागरिकत्वाची सद्यस्थिती जरी चिंताजनक वाटत असती तरी हा माझा देश आहे, मी त्याचे देणे लागतो. देशाप्रती माझे कर्तव्य आहे असं मानणारी तरुणाई आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळते. गणेशोत्सवानंतर समुद्र किनाऱ्याची, नदीकाठची स्वच्छता करताना ती पुढे येते, निर्माल्यांचे खतात रूपांतर करून पर्यावरणाचे रक्षण करते, रक्तदान शिबिरे, गरजूंना वस्तूंचे वाटप करते, प्रदूषण होऊ नये, पाणी वाया जाऊ नये यासाठी जनजागृती करते. आधी संख्या मूठभर असेल, परंतु आपल्यापैकी प्रत्येकाने इथून बाहेर पडताना जर जबाबदार नागरिकत्वाचे पालन करण्याची शपथ घेतली तर हळूहळू संपूर्ण समाजात हे लोण बसेल आणि आजची चिंताजनक वाटणारी सद्यस्थिती बदलायला नक्कीच वेळ लागणार नाही. खरे ना? धन्यवाद.